एका अल्पवयीन आदिवासी विद्यार्थिनीचा मृत्यू, त्यानंतर 8 दिवसांची प्रतीक्षा आणि मग अचानक गुन्हा दाखल। या 8 दिवसात नेमकं काय घडलं? पीडित कुटुंब न्यायासाठी का भटकत राहिलं आणि आंदोलनाचा इशारा दिल्यानंतरच पोलिसांची चक्रे का फिरली? हे प्रश्न आता केवळ एका कुटुंबाचे राहिलेले नाहीत, तर संपूर्ण आदिवासी समाज हा प्रश्न विचारत आहे। नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहत आहात भीमप्रहार न्यूज मराठीचा स्पेशल रिपोर्ट। राहुरी तालुक्यातील अल्पवयीन आदिवासी विद्यार्थिनीच्या आत्महत्येने संपूर्ण परिसर हादरला। फिर्यादींच्या तक्रारीनुसार संबंधित विद्यार्थिनीला साहिल सिकंदर पठाण याच्याकडून सातत्याने पाठलाग, छेडछाड, मानसिक त्रास आणि धमक्या दिल्या जात होत्या। या सततच्या त्रासामुळे ती मानसिक तणावाखाली होती आणि अखेर तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। मात्र या घटनेनंतर लगेच गुन्हा दाखल झाला नाही। 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, अखेर तब्बल 8 दिवस उलटले। दरम्यान पीडित कुटुंब आणि आदिवासी समाजात संताप वाढत गेला। एकलव्य आदिवासी संघटनेने पोलीस प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त करत अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांची भेट घेतली। निवेदन देण्यात आले आणि स्पष्ट इशारा देण्यात आला की आरोपी विरुद्ध तातडीने गुन्हा दाखल न झाल्यास 6 ऑगस्ट रोजी आंदोलन छेडले जाईल। यानंतर राहुरी पोलिसांनी साहिल सिकंदर पठाण या नराधमाविरुद्ध भारतीय न्याय संहिता, पॉस्को कायदा आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला। मात्र आता चर्चा केवळ गुन्हा दाखल झाल्याची नाही, चर्चा आहे त्या 8 दिवसांची। जर गुन्हा दाखल होण्या इतकी प्राथमिक माहिती उपलब्ध होती तर कारवाई करण्यास पोलीस प्रशासनाला एवढा विलंब का झाला? तक्रारीची पडताळणी सुरू होती का की इतर काही कारणांमुळे प्रक्रिया लांबली? या प्रश्नांची अधिकृत उत्तरे अद्याप समोर आलेली नाहीत। या घटनेनंतर आदिवासी समाजामध्ये न्यायाची मागणी अधिक तीव्र झाली आहे। दोषींवर कठोर कारवाई व्हावी, तसेच अशा संवेदनशील प्रकरणांमध्ये पोलिसांनी तातडीने आणि पारदर्शकपणे काम करावे अशी मागणी विविध स्तरातून होत आहे। आता या प्रकरणातील तपास कोणत्या दिशेने जातो, पोलिसांकडून पुढे कोणती कारवाई होते आणि न्यायालयीन प्रक्रियेत कोणते पुरावे समोर येतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। राहुरीतील या प्रकरणाने एक गोष्ट स्पष्ट केली आहे, संवेदनशील प्रकरणांमध्ये वेळेवर कारवाई झाली नाही तर केवळ प्रश्नच निर्माण होत नाहीत, तर व्यवस्थेवरील जनतेचा विश्वासही डळमळू शकतो। या प्रकरणातील प्रत्येक अधिकृत घडामोडींवर भीमप्रहार न्यूज मराठी लक्ष ठेवून आहे। मी संदीप जगताप आणि आपण पाहत राहा भीमप्रहार न्यूज मराठी।